ह्या लोकांनी जे मराठी हा ज्यांचा मुद्दा आहे ते लोक आज दोघे एकत्र येऊन त्याच्याबद्दल काही करू इच्छितात ही अत्यंत चांगली गोष्ट आहे। खरं तर त्यांनी जे जाहीर आवाहन केलेलं आहे त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत। आम्हाला कुठल्याही पद्धतीने निमंत्रित केलेलं गेलेलं नाही आहे या कार्यक्रमाला, पण मराठी अभ्यास केंद्रातर्फे आम्ही हे आंदोलन बऱ्याच दिवसांपासून करतोय आणि फक्त ह्या मुद्द्यावरती नाही तर मराठी शिक्षण एकूण आणि मराठी शाळा यांच्या भवितव्यासाठी आम्ही गेली अनेक वर्ष काम करतो आहोत। त्याच्यामुळे ह्या एका मुद्द्यामुळे ज्या पद्धतीचं वातावरण निर्मिती झालेली आहे आणि मराठी लोक एकत्र आलेले आहेत, हा सहभाग सगळ्यांचा असाच राहावा आणि सगळ्यांनी एकत्र असावा अशी इच्छा आहे। पण प्रश्न असा आहे, तुम्ही समितीमध्ये देखील होत्या, ही जी नवीन नरेंद्र जाधव यांची समिती बनवलेली आहे त्यातनं काही निष्पन्न होईल असं तुम्हाला खरंच वाटतं? मी कुठल्याच समितीत नव्हते, आमचं जे आहे ते आंदोलन वेगळं आहे। मी अभ्यास केंद्रामध्ये आहे, पण मला अजिबातच वाटत नाही ही लबाडी आणि वेळकाढू पण आहे, दुसरं काहीच नाही। याच्यातून काय निष्पन्न होणार आहे ते मला खरंच कळत नाही। व्यापारी जे आहेत ते उघडपणे म्हणतात की आता मराठी आम्ही जरी राहत असलो इथं तरी बोलणार नाही, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की साधं पर्यटनाला सुद्धा आपण गेलो तर आपण त्या ज्या देशात जाणार असतो तिथे आपण उपाशी राहू नये, आपल्याला 4 गोष्टी बोलता येतील तिथे, याच्यासाठी आपण 4-2 शब्द तरी तिकडचे शिकतो। जिथे तुम्ही व्यवसाय करणार आहात आणि जिथे तुम्ही येऊन राहणार आहात तिथली भाषा तुम्हाला स्वीकारावीशी वाटत नाही, हे दुर्दैव आहे आणि ह्या पद्धतीची आढ्यता अजिबात बरोबर नाही। पण म्हणून कुणीतरी आपल्या हातामध्ये कायदा घेऊन कुणाला तरी थोबडवून काढणं हा सुद्धा मार्ग मला मान्य नाही। पण काही उद्योगपती किंवा मग जे उद्योजक आहेत त्यांचं असं म्हणणं पडतं आहे की आम्हाला मारून मुटकून आम्हाला ती भाषा तरी येणार नाही आहे, किमान स्वातंत्र्य असावं किंवा आम्हाला आमच्यावर ते भय नसावं तर आम्ही ती भाषा शिकू। मला वाटतं हे अशा पद्धतीची डील्स करण्यामध्ये काही अर्थ नसतो। आपण तिथे जर आलो, जो पोटापाण्याचा प्रश्न ज्या माणसाला आहे ना, म्हणजे जर तो सफाई कामगार असेल ना तर तो शिकतोच तिकडची भाषा। अशा पद्धतीची अरेरावी जी आहे, ज्या पद्धतीचा वर्ग दाखवत असेल ते अजिबात अमान्य आहे। पण मला त्याच वेळेला मला असं वाटतं की काही लोक आहेत जे अनेक वर्ष ह्या राज्यामध्ये राहत आहेत पण त्यांचा एक स्तर वेगळा आहे, ते धनवंत आहेत, ते कीर्तिवंत आहेत, ते मोठे मोठे बिझनेस टायकून्स आहेत। त्या लोकांनी जर मराठी नाही बोलली तर आपल्याला चालते, पण काही लोक जे दुकानदार आहेत त्यांनी मराठी बोलली नाही तर त्यांना मात्र आपण बडगा दाखवणार। हे दुटप्पीपणा जो आपल्यातला आहे तो आपणही कमी करायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की सुमित राघवन हा माझा नवरा पूर्णपणे तमिळ आहे, तो नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने त्याचे वडील इथे आले, त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळांमध्ये पाठवलं, आमची मुलं मराठी माध्यमात शिकली। हे मराठीकरण करत असताना मराठी शाळा धडाधड बंद पडत आहेत हजारोंनी। तिथे जी अनावस्था आहे त्याच्याबद्दल कोणीच का बोलत नाही, त्याच्यासाठी लोक रस्त्यावरती का उतरत नाहीत, हाही एक मुद्दा आहे। काही सरकार असं म्हणतंय की विद्यार्थ्यांचं हित जे आहे तेच आम्ही पाहू आणि पुढील 3 महिन्यात ती समिती जी नेमली आहे ती अभ्यास करेल। सरकारच्या या भूमिकेकडे काय बघता, कसं बघतात? मला असं वाटतं की कुठल्याही पद्धतीचे निर्णय घेताना आत्तापर्यंत म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात एकच गणवेश, पूर्ण महाराष्ट्रात असं, पूर्ण महाराष्ट्रात तसं, असे जे जेव्हा निर्णय घेतले गेले तेव्हा विद्यार्थ्यांचं हित नव्हतं का मनामध्ये? जेव्हा एक आंदोलन येतं, एक मोठ्या प्रमाणावरती एखाद्या गोष्टीसाठी विरोध केला जातो, त्याच्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांचं हित आता आम्ही साधू असं तुम्ही म्हणता, मग आधी काय होतं? मग विद्यार्थ्यांचा विचार आधी नव्हता? ऑफकोर्स विद्यार्थीच केंद्रित असला पाहिजे। जेव्हा तुम्ही कुठल्याही शिक्षणाच्या बद्दलचे निर्णय घेता त्यावेळेला विद्यार्थ्याचं हित हेच लक्षात घेतलं पाहिजे। ह्याच्यामध्ये नवीन काय सांगितलं? पण शेवटचा प्रश्न घेतो, राजकारण हा धागा असतो सगळ्या गोष्टीचा। 2 भाऊ आज एकत्र येताना दिसत आहेत, एकूणच मराठीसाठी येत आहेत, याकडे कशा प्रकारे? मी नाही ह्या पद्धती मी काय पद्धतीने मी बघू, कारण मला असं वाटतं की माझा मुद्दा हा मराठीकरण हा आहे, राजकारण नाही आहे। मी समाजकारणातली बाई आहे। जर कुणी एकत्र येऊन जर ह्या महाराष्ट्राचं विधायक जर काही करणार असतील, सकारात्मक जर काही बदल आणणार असतील तर सगळ्यांनी एकत्र यावं, ह्या दोघांनीही एकत्र यावं, पण तो पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं मला वाटतं। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.